तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 421 पेजवर वरून 6वी ओळ शेवटी आली आहे शंका. ठीक, पूर्व पक्षी शंका करतो आहे. शंका ह्या गोष्टीला घेऊन आहे की विषय चालू होता की वर समाधीचं वर्णन केलं आणि सांगितलं शेवटी की तत्वमसी इत्यादी महावाक्याच्या द्वारे अहम ब्रह्मास्मी या प्रकारचा ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि अशा ब्रह्मसाक्षात्काराची साधनता वर सांगितलेल्या प्रकारानुसार समाधी अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा आहे. अर्थात समाधीचा जर अभ्यास केला तर ब्रह्मसाक्षात्कारूप फल प्राप्त होतं. अर्थात ब्रह्मसाक्षात्काराचं साधन समाधीचा अभ्यास पण आहे. एका दृष्टीने हा विचारवर झाला, बरोबर आहे की नाही? तर त्यावर पूर्व पक्षी शंका करतो की ब्रह्मसाक्षात्काराला कारण समाधीचा अभ्यास सुद्धा आहे, तुम्ही कसं काय बोलता? कारण व्यास महाराजांनी तर योगाचं खंडन केलेलं आहे. पंक्ती पहा, शंका. श्री व्यास भगवानने ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महाराजांनी काय म्हटलं? एतेन योग प्रत्युक्त सूत्र आहे. एतेन योग प्रत्युक्त खंडित. सांख्यांचं खंडन केलं तर त्याचबरोबर योगांचं सुद्धा खंडन झालं आहे असं स्वतः व्यास महाराज म्हणतात. एतेन योग प्रत्युक्त इस सूत्र करिके सांख्य शास्त्र की न्यायी, म्हणजे सांख्य शास्त्राचं खंडन केल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच या खंडनाच्या माध्यमाने योगाचं सुद्धा खंडन समजावं. एतेन योग प्रत्युक्त असं म्हटले आहेत व्यास महाराज. इस सूत्र करके सांख्य शास्त्र की न्यायी योग शास्त्र का भी खंडन कर्या है. योग शास्त्रात सुद्धा काय केलं आहे? खंडन. और सो पूर्वोक्त समाधि का अभ्यास योग शास्त्र विषयी ही कथन कर्या है. आणि आतापर्यंत वर जो तुम्ही समाधीचा अभ्यास सांगितला, हा सर्व अभ्यास आणि या सर्व प्रक्रिया कुठं आलेल्या आहेत? योगशास्त्रात आलेले आहे. आणि असा तो समाधीचा अभ्यास ब्रह्म साक्षात्काराचं सुद्धा साधन आहे असं तुम्ही बोलता. आणि ब्रह्म साक्षात्कारासाठी साधन म्हणून जो समाधीचा अभ्यास तुम्ही सांगितला, तो सर्व समाधीचा अभ्यास आणि त्या प्रक्रिया तर योगशास्त्रात आलेले आहे आणि योगाचं तर खंडन केलेलं आहे. मग कसं काय तुम्हाला हे म्हणता येईल की ब्रह्म साक्षात्कारासाठी सुद्धा साधन आहे समाधीचा अभ्यास? हे तुम्हाला कसं बोलता येईल अशी शंका करतो आहे कौन? पूर्व पक्ष. और सो पूर्वोक्त समाधि का अभ्यास योग शास्त्र विषयी कथन करे है. याते ता समाधि अभ्यास को ब्रह्म साक्षात्कार की साधनता मानने विषय ता व्यास सूत्र का विरोध होवेगा. की जर तुम्ही ब्रह्म साक्षात्कारासाठी साधन म्हणून समाधीचा अभ्यास जर मानला तर व्यास महाराजांनी जे सूत्र लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये एतेन योग प्रत्युक्त या सूत्राला काय येईल? विरोध येईल. कारण त्यांनी योगाचं खंडन केलं आहे आणि तुम्ही त्या योगाच्या प्रक्रियेलाच घेऊन बोलता की या ब्रह्म साक्षात्काराचं साधन आहे. अर्थात तुमचं बोलणं सूत्राच्या विरोधी आहे. कोण बोलतो? शंकाकार, पूर्व पक्षी. आता त्याचं समाधान देतात सिद्धांती. समाधान, सांख्यशास्त्र की न्यायी, म्हणजे सांख्यशास्त्राप्रमाणे योग शास्त्र वाले भी अचेतन प्रदान को ही महत्त्वादिक्रम करके जगत का कारण माने हैं. म्हणजे सांख्यशास्त्रकारांनी जसं जगतासाठी कारण म्हणून मानलं आहे कोण? प्रधान, अर्थात प्रकृती. 3 गुणाची साम्यावस्था जिला आपण माया म्हणतो ती प्रधान कारण मानली आहे. परंतु ती प्रधान कारण कशी? प्रधानापासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अशी त्यांची प्रक्रिया आहे. काही असो, पण या जगतासाठी मूळ कारण म्हणून कोण मानलंय? त्यांनी प्रधान मानलंय. बरं, त्या प्रधानाला कारण मानत का नाही? त्या प्रधानाला कसं मानतात? ते जड असून सुद्धा तो प्रधान करता आहे. अर्थात ती प्रकृती कर्त्री आहे.
आणि पुरुषाला भोगता म्हटलेलं आहे, करता म्हटलेलं नाही आहे. पण प्रकृती अर्थात प्रधान ते तर जड आहे. मग जड कसं काय जगताला कारण असू शकतं? होऊ शकत नाही. म्हणून काय व्यासांनी आणि भाष्यकारांनी सांख्यशास्त्रकारांचं खंडन केलं आहे. पण खंडन कोणत्या अंशाचं केलं? प्रधान कारणवादाचं खंडन केलं आहे. आणि तीच प्रक्रिया योगी सुद्धा मानतात, म्हणून त्यांचंही खंडन झालं. पण कोणत्या अंशाचं खंडन? की प्रधान कारण मानणं या अंशाचं खंडन आहे, न की समाधी अभ्यास सुद्धा ब्रह्मसाक्षात्काराचं साधन नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे. याचं खंडन नाही आहे. अपितु ब्रह्मसाक्षात्कारासाठी समाधीचा अभ्यास कारण आहे, त्याचं खंडन त्यांनी केलेलं नाही आहे. कळलं की नाही? पंक्ती पहा. समाधान. सांख्यशास्त्र की न्यायी योग शास्त्र वाले भी अचेतन प्रदान कोई महतत्वादि क्रम करके जगत का कारण माने है. सो प्रधान कारणवाद सिद्धांत विषय अंगीकार है नाही. सिद्धांत विषय म्हणजे वेदांत मतामध्ये प्रधान कारणवाद मानलेला नाही. म्हणजे स्वतंत्र प्रकृती ही जगताला कारण आहे असं वेदांत मतात मानलेलं नाही. अंगीकार है नहीं. याते ता प्रधान कारणवाद के खंडन अभिप्राय करके ही ता सूत्रकार ने योग शास्त्र का खंडन करे आहे. बघा, याते म्हणून ता प्रधान कारणवाद के खंडन अभिप्राय करके म्हणजे प्रधान कारणवादाचं खंडन केलंय त्यांनी. त्या अभिप्रायाने त्यांनी सांख्याचं आणि योगाचं खंडन केलं आहे, न की सर्वच अंशामध्ये खंडन आहे असं. ता प्रधान कारणवाद के खंडन अभिप्राय करके ही ता सूत्रकार ने योग शास्त्र का खंडन करे आहे. कोई निरोध समाधि रूप योग के खंडन अभिप्राय करके ता योग शास्त्र का खंडन नहीं कर्या. लागला अर्थ? कोई निरोध समाधि रूप योग के, निरोध समाधी इत्यादी ज्या योगाच्या प्रक्रिया आहे की नाही, योग के त्यांचं खंडन या अभिप्रायाने त्यांनी खंडन केलेलं नाही. लागला अर्थ? खंडन अभिप्राय करके ता योग शास्त्र का खंडन नहीं कर्या. जिस कारण ते ज्या कारणाने के सिद्धांत विषय भी म्हणजे वेदांत मतात देखील चित्त के निरोधते रहित विक्षिप्त पुरुष ब्रह्म साक्षात्कार की विक्षिप्त पुरुष को ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती संभवती नाही. वेदांत मतात सुद्धा ज्या पुरुषाच्या चित्ताचा निरोध नाही आहे, ज्याच्या चित्तामध्ये विक्षेप आहे, अशा पुरुषाला ब्रह्म साक्षात्कार होत नाही हे वेदांतात सुद्धा मान्य आहे. अर्थात ब्रह्म साक्षात्कार होण्याकरिता चित्ताचा निरोध असला पाहिजे. शम दम तर मानलेलेच आहेत. आणि पुन्हा चित्ताचं विक्षेप असू नये चित्तामध्ये, तरच त्या चित्तामध्ये ब्रह्म साक्षात्कार होतो हे वेदांतांनी सुद्धा मानलेलं आहे. म्हणून समाधीचा अभ्यास वगैरे, चित्ताचा निरोध वगैरे या अंशामध्ये योगाचं खंडन केलेलं नाही. जिस कारण ते सिद्धांत विषय भी चित्त के निरोधते रहित विक्षिप्त पुरुष को ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति संभवती नहीं. याते म्हणून ब्रह्म साक्षात्कार वास्ते स्वचित्त का निरोध अवश्य अपेक्षित आहे. म्हणून वेदांत मतामध्ये सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होण्याकरिता चित्ताचा निरोध अवश्य असावाच लागतो, अपेक्षित आहे. स्वचित्त का निरोध अवश्य अपेक्षित आहे. लागलं? किंवा आणखीन एक प्रमाण देतात ग्रंथकार. ठीक, काय म्हणतात? समाध्या भावाच सूत्र आहे, ब्रह्मसूत्र. समाध्या भावाच इथं उद्धरण चिन्ह बंद करा. पुन्हा आता दुसरं सूत्र अपि, इथं पुन्हा उद्धरण चिन्ह चालू. अपि संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम, इथं उद्धरण चिन्ह बंद. सर्वांसाठी एकच उद्धरण चिन्ह दिल्यामुळं असं वाटतं की एकच कुठलं तरी वाक्य आहे, असं नाही आहे. अपि संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम एक स्वतंत्र सूत्र, हे सुद्धा ब्रह्मसूत्रच आहे. पुढे आणखी श्रुती निधिध्यासितव्य, याला उद्धरण चिन्ह करा स्वतंत्र. निधिध्यासितव्य झालं. पुन्हा पुढे दुसरी श्रुती आणखीन, तिला उद्धरण चिन्ह वेगळं. विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत कुर्वन्ति, विज्ञाय प्रज्ञां कुर्वन्ति, उद्धरण चिन्ह बंद. पुन्हा ध्यानेन आत्मनि पश्यन्ति, हे पण स्वतंत्र आहे, स्मृती वचन. पुन्हा ध्यान योगेन
हे स्वतंत्र आहे हं, इथून पुढे कुठून हे पूर्ण शेवटचं. ध्यान योगेन संपश्यन आत्मनी आत्मना आत्मानम आत्मना, हे स्वतंत्र आहे. ठीक आहे. आता पहा, इत्यादिक सूत्र अर्धविराम, श्रुती अर्धविराम झालं. आता पहा, इत्यादिक सूत्र श्रुति स्मृति वचनों करके भी ता निरोध रूप योग को ब्रह्म साक्षात्कार की साधनता सिद्ध होवे. अर्थात निरोध रूप जो योग आहे तो ब्रह्म साक्षात्काराचं साधन आहे, ही गोष्ट केवळ काय एकाच प्रमाणाने सिद्ध आहे असं नाही, तर समाध्याभावाच अपि सर्राधने प्रत्यक्ष अनुमानाभ्याम इत्यादी श्रुती, पुन्हा सूत्र अगोदर दोन सूत्र आहे, सूत्र श्रुती स्मृती इत्यादी प्रमाणाने देखील सिद्ध आहे. म्हणून वेदांत मताने किंवा वेदांत्यांनी जे योग्याचं खंडन केलं आहे ते कोणत्या अंशाचं खंडन आहे आणि कोणत्या अंशाचं खंडन नाही हे समजून घेतलं पाहिजे. केवळ सूत्र पाहायला भेटलं एतेन योग खंडित प्रत्युक्त तेवढ्यावरून समस्त योगाचं खंडन आहे असं नाही. प्रधान कारणवादाचं खंडन आहे की जगतासाठी कारण केवळ प्रधान नाही असं खंडन आहे, असं सांगितलं आहे की नाही. परंतु ब्रह्मसाक्षात्कारासाठी निरोधरूप योग आवश्यक आहे हे पण सांगितलेलं आहे, म्हणून त्या अंशात खंडन नाही असा अर्थ. वचनों करके भी ता निरोध रूप योग को ब्रह्म साक्षात्कार की साधनता सिद्ध होवे है. या ते महावाक्य जन्य ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती विषय, महावाक्यापासून उत्पन्न होणारा जो ब्रह्म साक्षात्कार, त्या ब्रह्म साक्षात्काराच्या उत्पत्तीमध्ये सो समाधी अभ्यास अवश्य अपेक्षित है. म्हणून समाधीचा अभ्यास, चित्ताच्या निरोधाचा अभ्यास सुद्धा अवश्य अपेक्षित आहे. लागला अर्थ. जर चित्ताचा निरोध रूप समाधीचा अभ्यास नसेल, केवळ तत्वमसी अधिक महावाक्य ऐकत असेल तर तेवढ्याने ब्रह्म साक्षात्कार होत नाही. झालं एवढं. आता पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. शंका, ता समाधि को जो ब्रह्म साक्षात्कार का साधन मानोगे तो ता समाधि के रहित पुरुषों को स्व ब्रह्म साक्षात्कार नहीं होना चाहिए. शंका करतोय पूर्व पक्षी. तो म्हणतो जर ब्रह्म साक्षात्काराचं साधन जर समाधीच असेल तर ज्यांना समाधी साधलेली नाही, अर्थात समाधी रहित जे पुरुष आहे त्यांना ब्रह्म साक्षात्कार व्हायलाच नाही पाहिजे. पण असे उदाहरण दिसून येतात की समाधी अभ्यास तर केलेला नाही पण ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. आणि जर असं आहे तर ब्रह्म साक्षात्कारासाठी समाधी अभ्यास आवश्यकच आहे हे तुम्ही कसं बोलता, अशी त्याची शंका. पुन्हा पहा शंका. ता समाधि को जो ब्रह्म साक्षात्कार का साधन मानोगे तो तर ता समाधि के रहित पुरुषों को सो ब्रह्म साक्षात्कार नहीं होना चाहिए. और वासिष्ठादिक ग्रंथों विषय, योग वासिष्ठ ग्रंथामध्ये जनकादिको को ता समाधि ते विना ही केवल सिद्ध गीता के श्रवण मात्र ते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती कथन करी है. स्पष्ट सांगितलेलं आहे तिथं योग वासिष्ठामध्ये की जनकादिक जे ज्ञानी पुरुष आहे त्यांनी समाधीचा अभ्यास केलेला नाही तरी पण केवळ सिद्ध असणारी गीता, श्रीमद भगवद्गीता वगैरे त्यांचं श्रवण करूनच त्यांना काय झालं आहे, ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती कथन करी आहे. मग सो सर्व असंगत होवेगा, ते सर्व काय होईल असंगत केव्हा, जर ब्रह्म साक्षात्कारासाठी समाधीचा अभ्यास अवश्य रूपाने कारण मानलाच तर हे सर्व म्हणणं काय होईल, व्यर्थ ठरेल, असंगत होईल असं पूर्वपक्षी बोलतोय. याचा अर्थ ब्रह्म साक्षात्कारासाठी समाधीचा अभ्यास पाहिजेच असं म्हणू नका असं बोलतोय कोण, पूर्वपक्षी. समाधान, केवल समाधि करके ही सो ब्रह्म साक्षात्कार होवे है यह नियम नहीं है. आता सिद्धांती उत्तर देतात की अरे बाबा समाधी केली तरच ब्रह्म साक्षात्कार होईल, दुसरा उपायच नाही असं आमचं म्हणणंच नाही. पण ब्रह्म साक्षात्कारासाठी समाधीचा अभ्यास सुद्धा उपयोगी आहे एवढंच आम्ही म्हणतो असं तो बोलतो. केवल समाधि करके ही सो ब्रह्म साक्षात्कार होवे है यह नियम नहीं है, किंतु मग विवेक करके भी, विवेकाने सुद्धा सो ब्रह्म साक्षात्कार होवे है. बरोबर.
पूरक आहे, सहाय्यक आहे. कोण? समाधीचा अभ्यास. मुख्यतर तत्वमसी आदी महावाक्य ऐकून विवेकानेच होतो काय? ब्रह्मसाक्षात्कार. किंतु विवेक करी केवी सो ब्रह्म साक्षात्कार होवे तहा अंतकरण का तथा त अंतकरण की वृत्तियों का प्रकाशक जो त्वम पद का लक्ष्य अर्थ रूप प्रत्यक्ष साक्षी है. बरोबर. अंतकरणाचा प्रकाशक, तसेच अंतकरणाच्या ज्या सर्व वृत्ती आहे त्या वृत्तींचा देखील प्रकाशन करणारा कोण? की जो त्वम पदाचा लक्षार्थ साक्षी प्रत्येगात्मा. प्रकाशक जो त्वम पदार्थ का, त्वम पद का लक्ष्य अर्थ रूप प्रत्येक साक्षी आहे. ता साक्षी आत्मा कू अन्नमयादी, म्हणजे विवेकाने सुद्धा तो साक्षीरूप आत्मा जाणल्या जातो, ही गोष्ट सांगू राहिली. ता साक्षी आत्मा को अन्नमयादी पंचकोशते पृथक करिके निश्चय करना या का नाम विवेक है. विवेक म्हणजे काय? अन्नमयादी जे 5 कोश, त्या 5 कोशापासून प्रत्येक आत्मारूप साक्षीला वेगळं करून जाणणं, याला म्हणायचं काय? विवेक. आत्मा अनात्माचा विवेक. पंचकोशाधिक अनात्मा आहे, साक्षीरूप आत्मा तो आत्मा आहे, आणि दोघांचं वेगळं करून जाणणं त्याला विवेक म्हणतात. ता साक्षी आत्मा को अन्नमयादि पंचकोश होते पृथक करके निश्चय करना या का नाम विवेक है. ता विवेक करके, त्या विवेकाच्या द्वारे इस अधिकारी पुरुष को तत्वमसी आदिक महावाक्य थे अहम ब्रह्मास्मि या प्रकार का ब्रह्म साक्षात्कार अवश्य होवे. विवेकाच्या माध्यमाने तत्वमसी विवेक काही आहे, अधिकारी पुरुष आहे, त्यांनी आत्मानात्म्याचा विवेक केला, विवेचन केलं, पृथक रूपाने जाणलं, आणि गुरुच्या मुखातून तत्वमसी महावाक्य ऐकायला भेटलं, आणि त्या महावाक्याचा त्यांनी विचार केला. तर त्या विचाररूप महावाक्यापासून त्या अधिकारी पुरुषाला अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाचा ब्रह्म साक्षात्कार होतो. अर्थात विवेक सुद्धा कारण आहे ब्रह्म साक्षात्काराकरिता. तत्वमसी अधिक महावाक्य ते अहम ब्रह्मास्मी या प्रकार का ब्रह्म साक्षात्कार अवश्य होवे लागलं. याते ता समाधि की न्यायी सो विचार रूप विवेक भी ता ब्रह्म साक्षात्कार का हेतु आहे. म्हणजे समाधी जसं ब्रह्म साक्षात्काराला कारण आहे, त्याप्रमाणे विचार रूप विवेक सुद्धा ब्रह्म साक्षात्कारासाठी कारण आहे. ता समाधि की न्याय सो विचार रूप विवेक भी ता ब्रह्म साक्षात्कार का हेतु है लागलं. हा यह तात्पर्य आहे. या ठिकाणी तात्पर्य काय आहे ते सांगतात. ता ब्रह्म साक्षात्कार के 2 प्रकार के अधिकारी होवे. त्या ब्रह्म साक्षात्काराचे अधिकारी 2 प्रकारचे आहेत. कोण कोण? एक तो बहुव्याकुल चित्त वाले होवे. काही लोक असे आहेत की चित्त अत्यंत त्यांचं काय आहे? व्याकुल. और दुसरे अव्याकुल चित्त वाले होवे. तहा 2 प्रकारचे अधिकारी कळाले, व्याकुल चित्त वाले, अव्याकुल चित्त वाले. तहा प्रथम अधिकारी को तो, पहिला अधिकारी म्हणजे कोणता? ज्यांचं चित्त अत्यंत व्याकुल आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. तर प्रथम अधिकारी को तो ता निरोध समाधि के अभ्यास ते ही सो ब्रह्म साक्षात्कार होवे. ज्यांचं चित्त अत्यंत व्याकुल आहे, विक्षिप्त आहे, त्यांना तर ब्रह्म साक्षात्कार तेव्हाच होईल जेव्हा ते समाधीचा अभ्यास करतील. समाधीचा अभ्यास करणं म्हणजे काय? चित्ताच्या निरोध करण्याचा अभ्यास करणं आहे की नाही. कारण सर्व चित्ताच्या वृत्तीचा जो निरोध त्यालाच योग म्हणतात. ठीक आहे ना. प्रथम अधिकारी आणि सर्व चित्तवृत्तींचा जो निरोध त्याचंच नाव आहे काय? समाधी, योग. तहा प्रथम अधिकारी को तो ता निरोध समाधि के अभ्यास ते ही सो ब्रह्म साक्षात्कार होवे है. और दूसरे अधिकारियों को तो, दूसरे अधिकारी म्हणजे कोणते? अव्याकुल चित्त वाले. और दूसरे अधिकारियों को तो ता समाधि के अभ्यास ते विना ही केवल विचार मात्र करके सो ब्रह्म साक्षात्कार होवे है. की ज्यांचं चित्त व्याकुल नाहीये, म्हणजे विक्षिप्त जास्त नाही आहे, स्थिर आहे, मागच्या जन्मातली काही साधना असेल, तर त्यांना समाधीचा अभ्यास न करता देखील केवळ विचाराने, विवेकानेच काय होतो? ब्रह्म साक्षात्कार होऊन जातो. दूसरे अधिकारियों को तो ता समाधि के अभ्यास ते विना ही केवल विचार मात्र करके सो ब्रह्म साक्षात्कार होवे लागलं. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी काही आहे, अन्य ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. तर हा श्लोक देतात. अव्याकुल धियाम मोह
मात्रेणाच्छादितात्मनां सांख्य नाम विचारोयम मुख्यो झटिति सिद्धिदः. ठीक. पदच्छेद. अव्याकुल धियाम मोहमात्रेण आच्छादितात्मनां सांख्य नाम विचारः अयम मुख्य झटिति सिद्धिदः. अन्वय सरळ आहे. अव्याकुल धियाम, की ज्यांची बुद्धी व्याकुल नाही. आणि मग कशी आहे? फक्त मोहमात्रेण आच्छादितात्मना, केवळ मोह म्हणजे अज्ञान, केवळ मोहानेच अज्ञानानेच आच्छादित आहे ज्यांची बुद्धी, असे जे लोक आच्छादितात्मना. त्यांच्याकरिता काय उपाय आहे हो ब्रह्मसाक्षात्काराचा? सांगतात. सांख्य नाम विचार अयम विचार. सांख्य आहे नाव ज्याचं. इथं सांख्य शब्दाने सांख्य शास्त्र नाही घ्यायचं. सांख्य म्हणजे विवेक आहे की नाही, विचार, ज्ञान. तर सांख्य नाम, सांख्य आहे नाम ज्याचं, असा अयम विचार, यह विचार मुख्य, त्याच्यासाठी तो मुख्य आहे. विचारच मुख्य आहे. आणि तो काय करतो? झटिती म्हणजे तुरंत, तत्काल, ताबडतोब, सिद्धिदः सिद्धी देतो. अर्थात ज्ञान द्वारा मोक्ष प्राप्त करून देतो, हा त्याचा अर्थ आहे. अर्थ यह, जिन पुरुषों की बुद्धि व्याकुलताते रहित है, व्याकुल नहीं है, तथा अज्ञान मात्र करके आवृत्त है. अज्ञानाने काय? फक्त आवृत्त आहे. अज्ञान मात्र करके आवृत्त है. आत्मा जिनों का, अज्ञानाने आवृत्त आहे आत्मा म्हणजे स्वरूप ज्यांचं. ऐसे पुरुषों को यह सांख्य नाम विचार ही, सांख्य नाम विचार म्हणजे सांख्य आहे नाव ज्याचं, असा विचार. विचारलाच दुसरा शब्द आहे काय? सांख्य. सांख्य म्हणजेच विचार, आत्मा अनात्म्याचा विचार. सांख्य नाम विचार ही ब्रह्म साक्षात्कार का मुख्य साधन है. तो त्याच्यासाठी ब्रह्म साक्षात्कारासाठी काय? मुख्य साधन है. जिस कारण ते सो सांख्य नामा विचार इस अधिकारी पुरुष को ता समाधि अभ्यास की अपेक्षा करके शीघ्र ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती करे है इति. ठीक. पुन्हा पाहती पंक्ती. जिस कारण ते, ज्या कारणाने की सो सांख्य नामा विचार, सांख्य नावाचा जो विचार आहे तो विचारच काय? इस अधिकारी पुरुष को, या अधिकारी पुरुषाला, ता समाधी अभ्यास की अपेक्षा करके शीघ्र ही म्हणजे काय? समाधी अभ्यास की अपेक्षा करके म्हणजे त्याला पुन्हा समाधी अभ्यास करावा लागतो असं नाही, असा अर्थ नाही काढायचा या ओळीचा. मग समाधी अभ्यास करणारा जो पुरुष, त्याला काय? जसा ब्रह्मसाक्षात्कार होतो त्यापेक्षा लवकर याला ब्रह्मसाक्षात्कार होतो, असा याचा अर्थ आहे. पंक्ती पहा. जिस कारण ते सो सांख्य नामा विचार इस अधिकारी पुरुष को ता समाधी अभ्यास की अपेक्षा करके, म्हणजे समाधी अभ्यासापेक्षा लवकर, शीघ्र ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती करे, ब्रह्म साक्षात्काराची प्राप्ती करून देतो. कोण? सांख्य नाम विचार काय करतो? ब्रह्म साक्षात्काराची प्राप्ती करून देतो. कुणाला? अधिकारी पुरुषाला. कशी? शीघ्र, लवकर. कशापेक्षा लवकर? अभ्यास की अपेक्षा करके, म्हणजे समाधीचा अभ्यास करणारा जो पुरुष आहे त्याच्यापेक्षा याला लवकरच ब्रह्म साक्षात्कार होतो. कुणाला? विचार करणाऱ्याला, विवेकाने, है की नाही. सांख्य नाम जो विचार आहे त्या विचाराच्या द्वारे ब्रह्म साक्षात्कार लवकर होतो. अव्याकुल चित्त असेल तर. लागली पंक्ती. चला, इथे जी पंक्ती आली ना, ता समाधी अभ्यास की अपेक्षा करके, ही जी पंक्ती आहे की नाही, अपेक्षा करके, त्याच्यावर एक टिप्पणी लिहूया. इथे ती पंक्ती लागताना जरा अवघड येतं, अडचण येते. काय? जर तात्पर्य नाही कळलं तर असं वाटतं की इकडे सांगू राहिले ब्रह्म साक्षात्कार प्राप्तीसाठी कारण कोण? सांख्य नाम विचार. आणि पुन्हा मध्ये म्हणून राहिले काय? अभ्यास की अपेक्षा करके, म्हणजे समाधीच्या अभ्यासाची पण त्याला अपेक्षा आहे काय? पुन्हा विचार करणाऱ्याला, असा अर्थ लागायला लागतो. तसं होऊ नये म्हणून टिप्पणी लिहायची. लिहा. त्या समाधी अभ्यासापेक्षा लवकरच ब्रह्म साक्षात्काराची
ब्रह्मसाक्षात्काराची प्राप्ती सांख्य नावाचा विचार करून देतो. अर्थात या अधिकारी पुरुषांना समाधी अभ्यासा वाचून विचारानेच ब्रह्मसाक्षात्कार होतो. ठीक. चला, ठीक. हे जे अव्याकुल चित्तवाले अधिकारी आहे की ज्यांना विचारानेच ब्रह्मसाक्षात्कार होतो, त्यांना समाधीचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. त्यापेक्षा लवकरच त्यांना ब्रह्मसाक्षात्कार होतो, हा त्याचा अर्थ. ठीक. चला पुढे. इस प्रकार समाधि को तथा विचार रूप विवेक को अधिकारी के भेद करके अर्थवत्ता होने ते विकल्प करके ब्रह्म साक्षात्कार की साधनता है. लागलं. इस प्रकार, अशा रीतीने समाधी आणि विचार या दोन गोष्टी झाल्या. समाधिकू तथा विचारूप विवेक दोन्ही पण सार्थक आहे ब्रह्म साक्षात्काराकरिता, पण कसं? अधिकार्याच्या भेदाने. इस प्रकार समाधि को तथा विचारूप विवेक को अधिकारी के भेद करके, अधिकार्याच्या भेदानुसार अर्थवत्ता होणे ते, अर्थवत्ता सार्थकता होणे ते असल्यामुळे विकल्प करके, विकल्पाने ब्रह्म साक्षात्कार की साधनता आहे. म्हणजे ब्रह्म साक्षात्काराची साधनता समाधीरूप अभ्यासाला पण आहे आणि विचाराला पण आहे, विवेकाला पण आहे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे. याते समाधि ते बिना केवल विचार मात्र ते ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ति को कथन करने हारे वचनों का तथा समाधि ते ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ति को कथन करने हारे वचनों का परस्पर विरोध होवे नाही. दोघांचा परस्पर विरोध होत नाही. की ज्या वचनांनी ब्रह्म साक्षात्काराची कारणता विचाराला सांगितली आहे त्या वचनालाही विरोध येत नाही, आणि ज्या वचनांनी ब्रह्म साक्षात्काराची कारणता कुणाला सांगितली आहे, समाधीच्या अभ्यासाला सांगितली आहे, त्या वचनाला देखील विरोध येत नाही. कारण दोन्ही ठिकाणी अधिकारी भेदाने काय मानली? साधनता, कारणता मानलेली आहे. दोन्ही ठिकाणी म्हणजे कुठं कुठं? समाधीचा अभ्यास आणि विचार दोन्ही कारण आहे. कशाकरिता? ब्रह्म साक्षात्कार होण्याकरिता. ब्रह्म साक्षात्कारला दोन्ही कारण आहे, पण मोक्षाला कारण फक्त ब्रह्म साक्षात्कारच आहे. तिकडं मात्र बदल नाही. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे ज्ञान, ज्ञानानेच मोक्ष होतो, पण ते ज्ञान होण्याला कारण विचार पण होऊ शकतो, समाधीचा अभ्यास पण, हा त्याचा अर्थ आहे. या ते समाधि ते बिना केवल विचार मात्र ते ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ति को कथन करने हारे वचनों का तथा समाधि ते ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ति कथन करने हारे वचनों का परस्पर विरोध होवे नाही. किंतु मुक्त अधिकारी भेद करके, अधिकार्याचा भेद असल्यामुळे ते दोनों प्रकार के वचन सार्थक है. लागला अर्थ? चला. किंवा यह उक्त अर्थ श्री वशिष्ठ भगवानने भी कथन करे आहे. हा अर्थ केवळ आम्हीच सांगतो असं नाही, वशिष्ठ महाराजांनी सुद्धा हाच अर्थ सांगितलेला आहे. कोणत्या श्लोकातून सांगितला? तो श्लोक दिला जात आहे. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानं च राघव योगस्तत्वृत्तिरोधो हि ज्ञानं सम्यगवेक्षणम्. पदच्छेदः. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगः ज्ञानं च राघव योगः तद्वृत्तिनिरोधः हि ज्ञानं सम्यक् अवेक्षणम्. अन्वय पहा. राघव, हे राघव, चित्तनाशस्य द्वौ क्रमौ, चित्तनाशस्य द्वौ क्रमौ योगः ज्ञानं च
योगः ज्ञानं च. झालं. पुढे तद्वृत्तिरोधः ही योगः. तद्वृत्तिरोधः ही योगः. सम्यक अवेक्षणं ज्ञानम्. सम्यक अवेक्षणं ज्ञानम्. अर्थ पहा. राघव, वशिष्ठ मुनी सांगतायत रामाला, संबोधन आहे राघव, हे राम. काय? चित्तनाशस्य दोन क्रमो. क्रमो शब्दाचा अर्थ येत आहे कारणो, कारणे. कारणम, कारणे, कारणाने, कारणे. अर्थात क्रम म्हणजे कारण. चित्तनाशासाठी दोन कारण आहेत. कोण कोण? योग, ज्ञानम च. योग आणि ज्ञान. योग म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय? तर तद्वृत्तिरोध. तद्वृत्ती म्हणजे चित्तवृत्तींचा जो रोध, निरोध, त्यालाच म्हणायचं काय? योग. और सम्यक अवेक्षण, चांगल्या प्रकारे आत्मा अनात्म्याला जाणणं, याला म्हणायचं काय? ज्ञान. अनात्म्याचा भाग करून आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, हे झालं ज्ञान. यालाच म्हणायचं सम्यक अवेक्षण. पुढे आणखीन एक श्लोक आहे. असाध्य कस्यचिद योगः कस्यचिद ज्ञान निश्चयः प्रकारौ द्वौ ततो देवो जगाद परमेश्वरः. पदच्छेद. असाध्य कस्यचिद योगः कस्यचिद ज्ञान निश्चयः प्रकारौ द्वौ ततः देवः जगाद परमेश्वरः. अन्वय. कस्यचित योगः असाध्यः. कस्यचित योगः असाध्यः. कस्यचित ज्ञान निश्चयः. कस्यचित ज्ञान निश्चयः. झालं एवढं. पुढे ततः परमेश्वरः देवः द्वौ प्रकारौ जगाद. द्वौ प्रकारौ जगाद. अर्थ पहा. कस्यचित योग असाध्य. कुणा कुणाला साधक आहे की नाही, भिन्न भिन्न असतात की नाही, अधिकारी भिन्न भिन्न असतात. कोण्या अधिकाऱ्याला योग असाध्य आहे, साध्यच होत नाही. कस्यचित योग असाध्य. कस्यचित ज्ञान निश्चय. कुणा कोणा ज्ञानाचा निश्चयच होत नाही. योग करायला सोपं वाटतं. कळलं की नाही? अधिकारी भेद आहे म्हणून. मग म्हणून तत म्हणजे अशा प्रकारे अधिकाऱ्याचा भेद आहे म्हणून परमेश्वर देव, परमेश्वर असा जो परमात्मा देव, त्याने दोन प्रकारो जगाद, दोन प्रकाराचं कथन केलेलं आहे. योग आणि ज्ञान. आहे की नाही? सर्वासाठी सर्व मार्ग नसतात. अधिकार भेदाने कुणासाठी कोणता मार्ग, कुणासाठी कोणता मार्ग. अर्थ हे पहिल्या श्लोकाचा अर्थ देत आहे. हे राघव, ब्रह्मसाक्षात्कार विषय उपयोगी, ब्रह्मसाक्षात्कार होण्यामध्ये उपयोगी जा चित्त की सूक्ष्मता आहे, जी चित्ताची सूक्ष्मता आहे, ता सूक्ष्मता का आपादन रूप, त्या सूक्ष्मतेची प्राप्ती स्वरूप जो चित्त का नाश आहे की नाही. ब्रह्मसाक्षात्काराला उपयोगी कोण? चित्ताची सूक्ष्मता. आणि त्या सूक्ष्मता प्राप्त करण्याकरिता कारण कोण? चित्ताचा नाश. ता सूक्ष्मता का आपादन रूप जो चित्त का नाश है. ता चित्त नाश के दो कारण होवे. चित्त नाशाचे दोन कारण कोण कोण? एक तो योग कारण होवे और दूसरा विवेक कारण होवे. विवेक म्हणजे ज्ञान. तहा चित्त के सर्व वृत्तियों का जो निरोध है ताका नाम योग है, त्याला योग म्हणतात. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध. और अन्नमयाधिक पंचकोश होते. अन्नमय, प्राणमय, मनोमय अधिक जे पाच कोश, त्याच्यापासून आत्म्याला वेगळं समजणं आणि आत्मा सत्य असून पंचकोशाधिक अनित्य आहे, मिथ्या आहे असा निश्चय करणं, याला म्हणायचं काय? विवेक. और अन्नमयाधिक पंचकोश होते. प्रत्येक आत्मा को जो पृथक करके देखना है, पृथक रूपाने जानना है, ताका नाम विवेक है. लागलं. तीन दोनों उपायों विषय, त्या दोन्ही उपायांमध्ये किसी अधिकारी को तो सो योग कठीण पडे आहे, कोणाकोणाला योग अत्यंत कठीण वाटतो. और सो विवेक सुगम पडे, त्याला विवेक चांगला वाटतो, सुगम सरळ वाटतो. और किसी अधिकारी को तो सो विवेक कठीण पडे, त्याला तो विवेक कठीण वाटतो. और सो योग
सुगमपणे वर सांगितलेला योग तो त्याला सोपा वाटतो. इसी कारण ते गीता विषय श्री भगवान ता अधिकारी भेदते. म्हणूनच भगवंताने श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये अधिकार भेदानुसार ते दोनों प्रकार कथन करता भया. त्या दोन्ही प्रकाराचं कथन भगवंताने केलेलं आहे. तहा गीता के तृतीय अध्याय विषय म्हणजे कुठे कोणता काय दोन्ही प्रकार सांगितले ना, तर गीतेमध्ये कुठं कोणता प्रकार आहे, कुठं कोणता प्रकार आहे त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात. तर गीता के तृतीय अध्याय विषय श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये इंद्रियानी पराण्याहु असे एक आलेलं आहे. ईस वचन ते लेके त्या वाक्यापासून कामरूपम दुरासदम ईस वचन पर्यंत या वाक्यापर्यंत श्री भगवान ता विवेक रूप उपाय कु कथन करता आहे की इथून इथपर्यंत भगवंताने काय सांगितलं आहे, विवेक रूप उपाय सांगितलेला आहे गीतेमध्ये कथन करता भया. और गीता के 6ठा अध्याय विषय आणि त्या श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये ता योगरूप उपाय कु कथन करता भया योगाचं कथन केलेलं आहे. अर्थात भगवंताने दोन्ही उपाय सांगितलेले आहे. कोण कोण? ज्ञान स्वरूप विवेक पण आणि योग पण. और गीता के 5वें अध्याय विषय आणि गीतेच्या 5व्या अध्यायात काय सांगितलं पुन्हा की यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद योगैरपि गम्यते. जे स्थान, जे पद, जे फल सांख्य अर्थात ज्ञानाकडून प्राप्त केल्या जातं तेच फल योग्याकडून सुद्धा प्राप्त केल्या जातं. कळलं? चित्ताचा नाश फल दोघांकडूनही प्राप्त केल्या जातं. पंक्ती पहा. यत सांख्य पदच्छेद सरळ से अन्वय सांख्यैहि यत स्थानम प्राप्यते असा अन्वय. सांख्यैहि यत स्थानम प्राप्यते तत् योगैहि अपि गम्यते. ठीक, जे स्थान सांख्य अर्थात ज्ञानाकडून प्राप्त केल्या जातं ते स्थान योग्याकडून सुद्धा प्राप्त केल्या जातं. ठीक, इत्यादि वचन करिके ता विवेक रूप सांख्य विचार को तथा योग को एकही फल की साधनता कथन करता भय आहे. एकाच फलाचे साधन म्हणून दोन्ही सांगितलेले आहेत. अर्थात साधन दोन, फल मात्र एक असं. आता पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. शंका ता योगाभ्यास करिके साध्य मनोनाश को. योगाभ्यासाचं साध्य काय आहे? मनोनाश. योगाभ्यास करके साध्य मनोनाश को जो ब्रह्म साक्षात्कार का हेतु मानोगे. मनोनाश हा ब्रह्म साक्षात्कारासाठी कारण आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर काय बरं? तऊ ता मनोनाश करके ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति के अनंतर इस विद्वान पुरुष को सर्वबंध की निवृत्ति हुई के कृतकृत्यता ही होगी. ऐसे विद्वान पुरुष को पुनः वासना क्षयादिकों के अभ्यास करने का कोई प्रयोजन नहीं है. ही शंका. पुन्हा पा शंका. ता योगाभ्यास करिके साध्य मनोनाश को जो जर ब्रह्म साक्षात्कार का हेतु मानोगे तो तर ता मनोनाश करके समजा एखाद्याने मनोनाश केला सांगितलेल्या प्रक्रियेनुसार तर मनोनाश करके ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती झाली. त्याला मनोनाश झाला, ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती झाली. तर ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती ते अनंतर इस विद्वान पुरुष को ज्याला ज्ञान झालाय, ब्रह्म साक्षात्कार झालाय, आता अशा ज्ञानी पुरुषाला ज्ञान झाल्यानंतर इस विद्वान पुरुष को सर्व बंध की निवृत्ती होई के. सर्व बंधाची काय झाली? मग निवृत्ती झाली आहे. आणि निवृत्ती झाल्याने कृतकृत्यता होगी. कृतकृत्य झाला, तो मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाला. आणि जर असा विद्वान मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाला आहे तर पुन्हा त्याला तुम्ही वासनाक्षय करायला सांगता ते कशा करिता? ऐसे विद्वान पुरुष को पुनः वासनाक्षयादिकों के अभ्यास करने का, वासनाक्षयादिक अभ्यास त्याने केला पाहिजे है की नाही, असं तुम्ही का सांगता? त्याला काय प्रयोजन आहे? पुन्हा वासनाक्षयादिकों के अभ्यास करने का कोई प्रयोजन नाही. अर्थात त्याला वासनाक्षय करण्याची गरजच नाही. कारण जरी करायचा प्रयत्न केला त्याने फल काय? फल तर मोक्ष त्याला भेटलेलाच आहे. मग आता वासनाक्षय कशा करिता? काय प्रयोजन आहे? प्रयोजन तर दिसत नाही आणि तुम्ही म्हणता की वासनाक्षय त्याने केला पाहिजे, हे कशा करिता मग? अशी शंका. समाधान. जिस अधिकारी पुरुष को
ता योगाभ्यासपूर्वक महावाक्य ते ब्रह्मसाक्षात्कार उत्पन्न भय आहे. बरोबर. कोणी असा अधिकारी पुरुष आहे, त्याने अगोदर योगाभ्यास केला, चित्ताचा नाश झाला, शुद्ध झालं आणि गुरुमुखातून महावाक्य ऐकायला भेटलं आणि महावाक्य ऐकून त्याला ब्रह्मसाक्षात्कार उत्पन्न झाला. ठीक. पंक्ती पहा. जिस अधिकारी पुरुष को ता योगाभ्यास पूर्वक महावाक्य ते ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न भया है. तीस तत्ववित्ता पुरुष को तो, अशा त्या तत्ववित्या पुरुषाला तर ता ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर, ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर ता तत्वज्ञान अर्धविराम, ता तत्वज्ञान झालं का अर्धविराम, पुन्हा वासनाक्षय अर्धविराम, मनोनाश के अभ्यास की अपेक्षा होती नाही. बरोबर. उत्तर देत असताना सिद्धांत्यांनी पूर्व पक्षाची अर्धी बाजू मान्य केली. काय की असा जर कोणी अधिकारी असेल तर त्याला पुन्हा आता या तिन्हींचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. अभ्यास की अपेक्षा होती नाही. परंतु तरी पण जिस अधिकारी पुरुष को ता विवेकपूर्वक महावाक्य ते सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न भया है. तीस पुरुष को ता ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर प्रारब्ध भोग करिके आपादित म्हणजे प्राप्त कर्तृत्व भोक्तृत्वादीवर बंद प्रतीत होवे. लागलं. बंद प्रतीति के निवृत्त करने वास्ते सो तत्वज्ञान अर्धविराम, वासनाक्षय अर्धविराम, मनोनाश का अभ्यास अवश्य अपेक्षित है. लागलं. मग ध्यानात घ्या. आता प्रश्न कळला होता ना. काय प्रश्न होता बरं की योगाभ्यास करून ज्या पुरुषाने मनोनाश करून घेतला आहे आणि त्याला समजा ब्रह्म साक्षात्कार झाला. बरोबर. तर अशा त्या साक्षात्कारी पुरुषाला साक्षात्कार झाल्यानंतर काही बंध राहिलाच नाही, मोक्ष जर प्राप्त झाला आहे तर त्याला पुन्हा वासनाक्षय करण्याची काय गरज, हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं की उत्तर असं दिलं की म्हणजे अधिकारी दोन आहे, म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष दोन आहे. ज्या पुरुषाने, ध्यान द्या, योगाभ्यास करून चित्ताचा नाश केला, गुरुमुखातून तत्वमसी अधिक महावाक्य ऐकलं, विवेकाने ब्रह्मसाक्षात्कार झाला, अशा पुरुषाला ज्ञान झाल्यानंतर आता पुन्हा वासनाक्षय करण्याची गरज नाही, किंबहुना त्या तिघाचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज नाही. तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश याचा अभ्यास करण्याची गरज नाही. परंतु ज्या पुरुषाने समाधीचा अभ्यास वगैरे न करताच केवळ विवेकाने ज्याचा ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे, ब्रह्मसाक्षात्कार तर झाला आहे पण त्याने ब्रह्मसाक्षात्कार होण्याच्या अगोदर मनोनाश वगैरे केलेला नाही, विवेकाने ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे, अशा पुरुषाला तर तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय या तिघांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि काय फल? फल हे आहे की तत्वज्ञान यद्यपि झालं आहे, मोक्ष त्याला निश्चित मिळणारच आहे, पण प्रारब्धाने प्राप्त जे दृष्ट दुःख, प्रत्यक्ष दुःख, त्याची प्रतीती येतच असते. मग तेही शिथिल व्हावं दुःख, याकरिता पुन्हा तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा त्याने मनोनाश, वासनाक्षय, तत्वज्ञान याचा अभ्यास केलाच पाहिजे. असं अधिकारी भेदाने वेगवेगळं उत्तर दिलं, चिंतन करून दिलं. ठीक आहे, चिंतन केलं आहे, लक्षात आलं ना. परंतुच्या पुढे पहा. जिस अधिकारी पुरुष को ता विवेक पूर्वक, विवेक झालाय, महावाक्य श्रवण करायला भेटलं, तत्वज्ञान झालं, साक्षात्कार झाला, महावाक्य ते सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न भय आहे. तीस पुरुष को ता ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर, ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर प्रारब्ध भोग करके आपादित, प्रारब्ध त्याच्याद्वारे प्राप्त जे कर्तृत्व, भोक्तृत्व आदी बंध, त्याची प्रतीती होते, दुःखाची प्रतीती होते. बंध प्रतीती के निवृत्त करणे वास्ते, पण प्रतीत होणारा जो बंध त्याची निवृत्ती होण्याकरिता त्याने, त्या तत्वज्ञानाने पुन्हा तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश यांचा अभ्यास केला पाहिजे. लक्षात आलं. हा, पुढे तीनों के अभ्यास ते, त्या तिघांच्या अभ्यासानेच, तिघाचा अभ्यास म्हणजे कोण कोण?
तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय। तीनों के अभ्यास से ही 30 पुरुष को जीवन मुक्ति सिद्ध होवे है। जीवन मुक्तीचे 3 कारण सांगितले होते बघा, कोण कोण? तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश। तर या तिघाचा अभ्यास केला तरच जीवन मुक्ती सिद्ध होते। जीवन मुक्ती सिद्ध होणं म्हणजे जीवन मुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगायला भेटतो, या तिघ केले तर, तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा। आणि जर नाही केलं तर विद्यामोक्ष भेटणारच, पण जीवन मुक्ती सिद्ध होणार नाही, म्हणजे जीवन मुक्तीचा विलक्षण आनंद त्याला उपभोगता येणार नाही। 30 पुरुष को जीवन मुक्ती सिद्ध होवे है, लागलं। तीनों के अभ्यास से ही 30 पुरुष को जीवन मुक्ती सिद्ध होवे है, याते म्हणून तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश यह तीनों या तिघही ता जीवन मुक्ती के साधन है, यह सिद्ध भया। फार पूर्वी म्हटले होते जीवन मुक्तीचं साधन काय। काही लोक जीवन मुक्ती मानायलाच तयार नाही का, त्याच्यामध्ये त्यांनी हे एक कारण दिलं होतं, काय बरं, की जीवन मुक्तीचं कोणी साधनच नाही आहे म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही। तर उत्तर दिलं, जीवन मुक्तीचं साधन नाही असं नाही, साधन आहे। कोण साधन आहे जीवन मुक्तीचं? तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश। आणि म्हणून जीवन मुक्ती अवश्य मानलीच पाहिजे, कारण साधन आहे, साधनाचा अभाव नाही। तर जीवन मुक्ती के साधन है, यह सिद्ध भया, लागलं। इतने कहणे करिके, एवढं सारं सांगितल्याने साधनों के अभाव ते, साधनाचा अभाव आहे म्हणून ता जीवन मुक्ती का अभाव है, यह वादी का कहना खंडन हुआ। वादी काय म्हणत होता? जीवन मुक्तीचं कोणी साधन नाही म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही, हे त्याचं म्हणणं काय झालं? खंडित झालं, लागलं। आता आणखीन एक त्यांनी मुद्दा दिला होता, आम्ही जीवन मुक्ती का मानत नाही, तर तो म्हणला होता वादी काय, की जीवन मुक्तीचं काही प्रयोजन पण नाही आहे, फल नाही, आणि म्हणून देखील आम्ही जीवन मुक्ती मानत नाही। ठीक, ह्या मुद्द्याचं सुद्धा त्याच्या मुद्द्याचं खंडन करायचं आहे। खंडन कसं होईल? की जीवन मुक्तीचं प्रयोजन नाही असं नाही, अर्थात जीवन मुक्तीचं प्रयोजन आहे। मग काय प्रयोजन आहे ते सिद्ध करून द्यायचं, आणि जीवन मुक्तीचं प्रयोजन दाखवून दिलं तर जीवन मुक्ती त्या वाद्याला मानावीच लागेल। ठीक, अब ता जीवन मुक्ती के प्रयोजन का वर्णन करे है, लागलं। ता जीवन मुक्ती के प्रयोजन कोण कोण? नंबर 2 तप, नंबर 3 विसंवादा भाव, नंबर 4 दुःख निवृत्ती, आणि नंबर 5 सुखाविर्भाव। यह पंच प्रयोजन होवे, कशाचे? जीवन मुक्तीचे, लागलं। आता या प्रत्येकाचं विवरण करतायत, त्याचा विचार आपण उद्या करू। झालं एवढं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।